नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत चैतन्य आणि अश्विन दोघंही आता प्रोजेक्टर नीट लावत असतात. त्यावेळी प्रताप त्या दोघांना म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं. अरे तो प्रोजेक्टर तुम्ही नीट तर लावताय ना, नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही सरप्राईज द्यायला जाल आणि तो प्रोजेक्टर बंद पडेल. तेव्हा अश्विन म्हणतो की डॅड, आम्ही काय तुम्हाला बिंडोक वाटतो का? एवढा साधा सुद्धा प्रोजेक्टर आम्हाला लावता येणार नाही का? कशाला काळजी करताय, आम्ही बरोबर लावू. खूप कॉन्फिडन्स मध्ये येऊन अश्विन आता प्रतापला असा बोललेला असतो. मग चैतन्य आता त्याला हळूच म्हणतो की अरे आपण बिंडोकच आहोत, कारण आपण ज्या रिमोटने प्रयत्न करतोय ना तो प्रोजेक्टरचा रिमोट नसून तो टीव्हीचा रिमोट आहे. अश्विन म्हणतो की वेडायस का तू हा रिमोट कशा काय घेऊन आला? चैतन्य म्हणतो की मग तुला बघता नाही आला का की हा कसला रिमोट आहे ते? प्रताप म्हणतो की काय रे, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं नक्की? चैतन्याला हळूच विचारतो की मला सांग रिमोट कुठे ठेवलेला आहे? तर चैतन्य सांगतो की स्टडी रूम मध्ये आहे. मग स्टडी रूम मध्ये आता रिमोट आणण्यासाठी दोघंही तिथून निघून जातात. मागे प्रताप म्हणत असतो की मधुभाऊ, खरंच हे मुलं काय गोंधळ घालताना काही कळत नाही. त्यावेळी मधुभाऊ फुगे फुगवायचं काम करत असतात. प्रताप मधुभाऊंना म्हणतो की अहो मधुभाऊ, तुम्ही कशाला हे कामं करताय बरं? मग प्रताप आता अश्विन आणि चैतन्य हे दोघांनाही बोलावतो आणि दोघांनाही समोर उभं करतो. मग त्यांना विचारत असतो की मला सांगा, हे फुगे फुगवण्याचं काम कोणाचं होतं? त्यावेळी अश्विन चैतन्यकडे बोट दाखवत असतो आणि चैतन्य अश्विनकडे बोट दाखवत असतो. प्रताप त्या दोघांनाही म्हणतो की अरे जरा लाजा वाटू द्या तुम्हाला. अरे तुमचं वय काय आहे, त्यांचं वय काय आहे, थोडा तरी विचार करा त्यांच्या वयाचा, आणि तुम्ही त्यांना फुगे फुगवायला सांगताय. चला फुगे फुगवायला घ्या आधी. चैतन्य आणि अश्विन आता दोघंही फुगे फुगवायला सुरुवात करतात. त्यावेळी मधुभाऊ प्रतापला म्हणत असतात की अहो प्रतापराव, तुम्ही कशाला बरं त्यांच्यावर चिडताय? अहो फुगे फुगवण्याचं काम मी स्वतःहून ओढवून घेतलं होतं. चैतन्य म्हणतो की हो काका, अहो त्यांना म्हटलं होतं आम्ही की प्रोजेक्टरचं काम झाल्यावर आम्ही फुगे फुगवायला घेतो म्हणून. प्रताप म्हणतो की हो मला माहिती आहे तुम्ही किती जबाबदार व्यक्तिमत्व आहात, ते तुम्ही तुमचं फुगे फुगवायचं काम करा पहिल्यांदा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरला आहात का? अहो मग वाट कसली बघताय? अजूनही वेळ गेली नाहीये, पटकन व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहितीये की तुमच्या लाईकची किंमत आमच्यासाठी काय आहे ते. धन्यवाद. इकडे कल्पना ही अस्मिताकडे येते. अस्मिताला म्हणते की अस्मिता, अगं काय चाललंय तुझं? अस्मिता म्हणते की मम्मा आता काय झालं, काय केलं बरं मी? त्यावेळी कल्पना म्हणत असते की अगं तू मिठाईची ऑर्डर दिलीस की नाही? अस्मिता म्हणते की मम्मा अगं दिली ना ऑर्डर, येऊन जाईल ऑर्डर. त्यावेळी कल्पना सांगते की मला सांग तू डिलिव्हरीची ऑर्डर किती वाजता दिली आहे? अस्मिता म्हणते की 9 वाजता दिली आहे, येऊन जाईल 9 वाजता. कल्पना म्हणते की अगं रात्रीच्या 9 वाजता तू ऑर्डर दिली आहेस का? कारण सकाळचे 9 तर आता तसेही वाजून गेलेत. अस्मिता म्हणते की हो का, थांब 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 मी कॉल करून बघते, हा विचारते त्यांना. असं म्हणून अस्मिता आता कॉल करत असते. अस्मिता फोन करून त्यांना म्हणत असते की अहो काय चाललंय तुमचं? अन्नपूर्णा निवास मधून मी बोलते. किती वाजता तुम्ही डिलिव्हरी देणार होता बरं? अहो तुम्हाला कळतंय का किती वाजले ते? आणि मला शहाणपणा शिकवू नका, मला कळतंय किती वाजलेत ते. मी जर वेळेत डिलिव्हरी दिली नाही तर मी पैसे कट करेल हा तुमचे. लवकरात लवकर मला डिलिव्हरी आली पाहिजे. आणि हो, ती जिलेबी आहे ना, ती जिलेबी जरा जास्त कुरकुरीत ठेवा हा. आणि हो, मला काही जास्त शिकवू नका, मला काही सांगू नका, सगळ्या गोष्टींचं सगळं काही कळतं मला. जी आहे ती डिलिव्हरी द्या पटकन, आणि मला शिकवू नका, मला सगळं काही कळतं. मला शिकवताय हे की कुरकुरीत नसते जिलेबी म्हणून. अस्मिताने आता त्या डिलिव्हरीच्या माणसाला चांगलं झापलेलं असतं आणि पूर्णाजी हे सगळं तिचं बोलणं ऐकत असते आणि हसत असते. मग अस्मिता कल्पनाला सांगते की मम्मा आता नको का काळजी करू, येणार आहे डिलिव्हरी. मग पूर्णाजी अस्मिताला म्हणते की अस्मिता, तू जिलेबी मागवली आहे ना, आणि कुरकुरीत जिलेबी मागवली आहे ना, एक काम कर, अर्जुनच्या तोंडात ती जिलेबी टाकण्याआधी पहिल्यांदा स्वतःच्या तोंडात टाक. म्हणजे काय होईल, तुझ्या जिभेवर निदान थोडा तरी गोडवा येईल, तू थोडी तरी गोड बोलशील. आता पूर्णाजी कुठल्या मिनिंगने बोललेली असते हे सगळं, पण आपली अस्मिता ती तर डोक्यावर पडलेली आहे लहानपणापासून, त्यामुळे ती या गोष्टीचा वेगळा अर्थ काढते आणि म्हणते की अय्या, म्हणजे अर्जुनच्या आधी मला गोड खायचंय, किती छान ना. पूर्णाजी, अस्मिता, अश्विन आणि चैतन्य आता सर्वजण अस्मिताकडे बघू लागतात की अस्मिला काही सेन्स आहे की नाही, म्हणजे पूर्णाजी बोललीये काय आणि त्यावर हिचं उत्तर काय आहे. सगळेजण हसत असतात. मग अस्मिता म्हणते की काय ग पूर्णाजी, तू माझी थट्टा करतीयस का? सॉरी. सर्वजण आता हसू लागतात. त्याच वेळी प्रतिमा, प्रिया, सुमन आणि नागराज हे तिथे आलेले असतात. सोबत रविराजही असतो. आणि मग सगळेजण तिथे आल्यावर अस्मिताला खूप आनंद होतो. अस्मिता म्हणते की अय्या तन्वी तू आलीस, असं म्हणून पहिल्यांदा जाऊन तिच्या घट्ट मैत्रिणीला घट्ट ती मिठी मारते.
प्रताप रविराजला म्हणत असतो की बरं झालं हा तुम्ही सगळेजण आलात, आता खूप मज्जा येणार आहे. आणि तसंही अजून अर्जुन सायली खाली आलेले नाहीयेत. ते जेव्हा खाली येणार आहेत ना तेव्हा आम्ही त्यांना खूप मोठं सरप्राईज देणार. रविराज विचारतो की अरे वा सरप्राईज, परंतु कुठलं? कल्पना म्हणते की भाऊजी ते बघाच तुम्ही, सगळ्यांना ते सरप्राईज एकाच वेळी कळणार आहे. पूर्ण आजी म्हणते की पण खरंच हा तुम्ही सर्वजण आलात तर खरंच खूप बरं वाटलं, अगदी घर भरल्यासारखं वाटलं. आता तन्वीला काही करून इम्प्रेशन जमवायचं असतं, कारण या घरातून तिची हकालपट्टी झालेली असते ही गोष्ट तिला चांगलीच माहीत असते, ठाऊक असते. त्यामुळे पूर्ण आजीला ती म्हणत असते की पूर्णाजी अगं काही करायचं राहिलं असेल तर सांग ना मला, मी करते ना मदत. त्यावेळी पूर्णाजी म्हणते की नाही नको, सगळी तयारी झाली ऑलरेडी आमची. सगळे म्हणतात की हो हो तयारी तर झाली, आता टेन्शन घेण्यासारखं काही काम नाहीये. प्रियाची पूर्ण आजीने मदतही नाकारल्यामुळे प्रियाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. तर इकडे जेव्हा अर्जुन हा रूम मध्ये असतो त्यावेळी तो आता कपाटातलं लॉकर उघडतो. लॉकरमधून आता कॉन्ट्रॅक्टचे पेपर त्याने काढलेले असतात आणि तो मनात म्हणत असतो हा आज या कॉन्ट्रॅक्ट पेपरचा शेवटचा दिवस असणार आहे. सोबतच माझ्या आणि मिसेस सायलींच्या डिस्टन्स मधला सुद्धा हा शेवटचा दिवस असणार आहे. इतके दिवस हे लीगल पेपर आहेत म्हणून मी जपून ठेवले होते, परंतु आता ज्यावेळी मी मिसेस सायलींना प्रपोज करेल त्यावेळी अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडं. सायली आरशात बघत असते, स्वतःला बघत असते आणि आवरत असते. आता सायली जेव्हा आवरत असते तेव्हा तिचे केस उडत असतात आणि अर्जुन हा तिच्यामध्ये दंग झालेला असतो. तो तिच्याकडेच बघत असतो. सायलीचं चाललेलं असतं तिचं आवरायचं काम आणि अर्जुनचं सायलीकडे बघण्याचं काम चालू असतं. शेवटी सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं आणि तिला समजतं की अर्जुन माझ्याकडे बघतोय. त्यामुळे ती अर्जुनला विचारते की काय काय झालं सर? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही. अर्जुन आता ती फाईल तशीच ठेवून देतो लॉकरमध्ये आणि सायलीजवळ येतो. सायलीला तो म्हणतो की मिसेस सायली. सायली म्हणते की सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अर्जुन म्हणतो की विचारा ना. सायली म्हणते की मला सांगा, मला वाढदिवसाला तुम्ही काय गिफ्ट देणार आहात? अर्जुन विचारतो की मला सांगा तुम्हाला काय हवंय ते, साडी हवी का, ज्वेलरी हवी आहे का, तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. सायली म्हणते की सर मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली या जगातली तुम्ही कुठलीही गोष्ट माझ्याकडे मागितली तरी सुद्धा ती मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा मला तुम्हाला काय हवंय ते. त्यावेळी सायली म्हणते की सर मला फक्त तुमचा थोडासा वेळ हवाय. अर्जुन म्हणतो की काय? सायली म्हणते की हो सर मला तुमचा थोडा वेळ हवाय, मिळेल का मला वेळ? अर्जुन म्हणतो की हो मिळेल ना वेळ, म्हणजे तुम्ही असं का म्हणताय? सायली म्हणते की म्हणजे सर मला तुमच्याशी बोलायचंय जरा. अर्जुन म्हणतो की मग मिसेस सायली बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला माझ्यासोबत? सायली अर्जुनला म्हणते की सर मला जे बोलायचंय ते मी इथे नाही बोलू शकत, मला जे तुमच्याशी बोलायचं आहे ते प्रायव्हेट बोलायचंय, कारण इथे सतत कोणी ना कोणीतरी येत राहणार. कदाचित कोणाच्या तरी येण्याने आपलं बोलणं अर्धवटही राहू शकतं. त्यामुळे मला तुमच्याशी जे काही बोलायचं आहे ते मला एकट्यात बोलायचंय, अशा ठिकाणी बोलायचं आहे की जिथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. अर्जुन विचारतो की म्हणजे आपल्याला नक्की कुठे बोलायचंय? मग सायली अर्जुनला सांगते की ऍक्च्युली सर मी एका कॅफेमध्ये आपला टेबल राखून ठेवायला सांगितलाय. आपण एक काम करूया, आपण त्या कॅफेमध्ये जाऊयात, वाटलं तर आपण जेवणच करून येऊयात रात्री. म्हणजे हो घरच्यांसोबत सुद्धा आपण वाढदिवस साजरा करूयात, परंतु आपण आपल्यासाठी सुद्धा थोडा वेळ काढूयात ना. जेव्हा सायली अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते तर अर्जुनच्या मनात मात्र फुगे फुटत असतात. ज्या गोष्टीची तो वाट बघत असतो ती गोष्ट होणार असते. अर्जुनला तर अजूनच रस्ता मोकळा झालेला असतो सायलीला प्रपोज करण्यासाठी. सायली अर्जुनला विचारते की सर तुम्हाला चालेल ना, कॅफे बुक केलाय हे तुम्हाला चालेल ना? अर्जुनला मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की मिसेस सायली चालेल काय, धावेल माझ्यासाठी ही गोष्ट. अहो मिसेस सायली मला हीच तर गोष्ट हवी होती, आता मात्र मी त्या कॅफेमध्येच तुम्हाला प्रपोज करेल. आज आपला दोघांचाही वाढदिवस आहे आणि सगळ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या गोष्टी जुळून येत आहे. तुम्ही स्वतःहून कॅफेमध्ये जाण्याचं बोलताय, त्यामुळे माझा तर निम्मा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इथेच. अर्जुन फक्त हसत असतो, काही बोलतच नसतो. त्यामुळे सायली कन्फ्यूज असते की सर माझ्यासोबत येणार आहेत की नाही येणार. म्हणून ती अर्जुनला पुन्हा विचारते की काय झालं सर, तुम्ही येणार आहात ना माझ्यासोबत, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स मिसेस सायली मी तुमच्यासोबत येईल, अहो तुम्ही काही काळजी करू नका, जाऊयात आपण दोघंही. सायली म्हणते की बरं ठीक आहे चालेल, मग मी एक काम करते, मी पुढे जाईल मग तुम्ही या नंतर. अर्जुन विचारतो की का मिसेस सायली, तुम्ही पुढे का जाणार आणि मी नंतर का म्हणून यायचं? तेव्हा सायली आता थोडीशी थांबते. सायली त्यावेळी मनामध्ये विचार करत असते की सर आता मी तुम्हाला ही गोष्ट कशी काय सांगू,
मी तुम्हाला ही गोष्ट कशी काय सांगू की मला तुमच्या आधी जायचंय, याचं कारण आहे की मला तुमच्या आधी जाऊन पहिल्यांदा तुमच्यासाठी काहीतरी गोष्ट घ्यायची, कारण मी तुमच्यासाठी काहीच घेतलं नाहीये. निदान मला यांना काहीतरी घेता तरी आलं पाहिजे. निदान चाफ्याची फुलं घेतली तरी पुष्कळ आहे. चाफ्याची फुलं यांना खूप आवडतात, मला माहितीये. परंतु अर्जुनला मात्र वेगळं वाटत असतं की मिसेस सायली माझ्यासोबत का नाही येणार आहेत. मिसेस सायली आणि मी, आम्ही दोघांनी वेगळं वेगळं का जायचंय. त्यामुळे अर्जुन पुन्हा सायलीला विचारतो की सांगा ना मिसेस सायली, आपण दोघांनी वेगळं वेगळं का जायचंय. त्यावेळी सायली आता एकदम पांचट असं रिझन अर्जुनला देते आणि अर्जुनला म्हणते की अहो सर, मी त्यांना जेव्हा कॉल केला होता ना, त्यावेळी मी त्यांना विचारायचं राहूनच गेलं माझं की तिथे सायलीची फुलं तर नाहीये ना. त्यामुळे मला एकदा जाऊन तिथे कन्फर्म करू देत की तिथे सायलीची फुलं तर नाहीयेत ना. आता हे एक पांचट रिझन असतं. अर्जुनही तिच्या रिझनमध्ये हो म्हणतो आणि म्हणतो की हो ठीक आहे मिसेस सायली, तुम्ही जे काही ठरवाल, जे काही कराल ते मला मान्य असेल. अर्जुन आणि सायली दोघंही आता हॉलमध्ये आलेले असतात. आता हॉलमध्ये आल्यावर हॉलमध्ये तर कोणीच नसतं. सगळीकडे अगदी शुकशुकाट पसरलेलं असतं. डेकोरेशन वगैरे झालेलं असतं छानपैकी. सायली आणि अर्जुन ते बघत असतात. सायली अर्जुनला म्हणते की सर, अहो हॉलमध्ये तर कोणीच नाहीये. मला वाटलं सगळ्यांचा कॉफीचा चहाचा टाइम झालाय म्हटल्यावर सगळेजण खाली थांबलेले असतील, वाट बघत असतील माझी, परंतु इथं तर कोणीच नाहीये. अर्जुन म्हणतो की कदाचित रात्री झोपायला उशीर झाला ना, त्यामुळे सगळेजण लेट उठले असतील. सायली अर्जुनला म्हणते की बरं सर, आता तुम्ही आलाच आहात तर तुमच्यासाठी मी कॉफी बनवते पहिल्यांदा, तुम्ही बसा, मी आणते तुमच्यासाठी कॉफी. आता किचनमध्ये जायला लागते. त्याच वेळी हळूहळू हळूहळू एक जण आता कुठून ना कुठून निघत असतं. कोणी सोफ्याच्या मागे लपलेलं असतं, कोणी जिन्याच्या मागे लपलेलं असतं, कोणी किचनमध्ये जाऊन लपलेलं असतं, तर कोणी देवघराजवळ लपलेलं असतं. सगळेजण आता हळूहळू बाहेर निघतात आणि हॅपी बर्थडे अर्जुन सायली, हॅपी बर्थडे अर्जुन सायली असं त्या दोघांनाही विश करत असतात. आता सर्वजण तालासुरात हॅपी बर्थडे म्हणत असतात. अर्जुन आणि सायलीच्या सर्वजण जवळ येत असतात. तर सगळ्यांचा तो आनंद बघून आता सायली आणि अर्जुन फार भारावून गेलेले असतात. त्यांना खूप मोठं सरप्राईज मिळालेलं असतं. आता घरातले सर्वजण हळूहळू जमा होतात. सायली आणि अर्जुनला फेऱ्या घालतात. सायली आणि अर्जुन सगळ्यांच्या चेहऱ्यावरला आनंद बघत असतात. सगळ्यांनी आपल्याला मोठ्या मनाने विश केलं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. सायली आणि अर्जुन सगळ्यांच्या मध्ये उभे असताना आता काही फुलांच्या पाकळ्या सुद्धा त्यांच्या अंगावर पडतात. हे सरप्राईज बघून अर्जुन आणि सायली अक्षरशः भारावून गेलेले असतात. कल्पना सायलीला म्हणते की काय ग सायली, सकाळी सकाळी हॉलमध्ये आली आणि अर्जुनसाठी कॉफी करायला निघाली होतीस ना. रात्री अश्विनने तुला काय बरं सांगितलं होतं की तू एकाही कामाला हात लावायचा नाही म्हणून. विमल म्हणते की सायली ताई, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, हा सगळं काम आवरलेलं आहे. म्हणजे तुमच्याप्रमाणे वहिनींनी मला सगळं सांगितलंय आणि त्यानुसार सकाळच्या नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे. आता तिन्ही वेळच्या स्वयंपाकाची तयारी झाली आहे. त्यामुळे सायलीला जरा थोडा विचार पडतो की एवढ्या तिन्ही वेळची स्वयंपाकाची तयारी का म्हणून करून घेतली आहे. मग ती कल्पना विचारते की तिन्ही वेळेची स्वयंपाकाची तयारी झाली आहे. कल्पना म्हणते की हो, मग आता मी ठरवलंय की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एन्जॉय करायचा. आज फक्त आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय करायचा, म्हणून तर ह्या सगळ्यांना बोलावून घेतलंय ना. खरं म्हटलं तर सायलीला जायचं असतं कॅफेमध्ये, अर्जुनला द्यायचं असतं सरप्राईज. त्यांच्या दोघांसाठी ही खूप महत्वाचा दिवस असतो. आणि नेमकी असं घडलेलं असतं की कल्पना म्हटलेली असते आपण सगळ्यांनी एकत्र एन्जॉय करायचं आहे, सगळेजण तुमच्यासाठी इथं आले. त्यामुळे सायली आणि अर्जुनला थोडंसं अवघडल्यासारखं होत असतं आणि ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात. नागराज म्हणतो की सायली अर्जुन घाबरू नका बरं का, आम्ही सर्व किल्लेदार पोटामध्ये भरपूर जागा घेऊन आलोय, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, आम्ही मस्त जेवणार आहोत. सगळेजण आता खूप हसत असतात. पूर्णाजी म्हणते की वा वा वा, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण सगळ्यांनी मिळून एकत्र करायचं, सर्व सहकुटुंबांनी एकत्र येऊन जेवण करायचं, यासारखं खरंच दुसरं कुठलंही सुख नाहीये. सुमन म्हणते की बरं कल्पना वहिनी, आता अर्जुन आणि सायलीचं औक्षण करायचं असेल ना. कल्पना म्हणते की हो हो, आता त्या दोघांचंही औक्षण करायचंय. अर्जुन आणि सायली आता दोघंही सोफ्यावर बसलेले असतात आणि दोघांचंही आता औक्षण होणार असतं. ते दोघंही खूप एक्सायटेड असतात. घरातले सर्वजण खूप खुश असतात. अस्मिता अर्जुनला म्हणते की अर्जुन, आता औक्षण म्हणून दाखव बरं. अर्जुन म्हणतो की अस्मिताई, आता जर तू हे बोललीस ना तर मार खाशील हा, असं म्हणून सर्वजण हसायला लागतात. त्यावेळी प्रिया आता मुद्दामच अर्जुनची बाजू घेऊन म्हणत असते की असू दे ग अस्मिता, कशाला आजच्या दिवशी तरी अर्जुनला त्रास देतेयस.
आणि तसंही आज अर्जुनचा किती खास दिवस आहे, कशाला तू त्याला चिडवतीयस. मग कल्पना तन्वीला आठवण करून देते आणि म्हणत असते की तन्वी, अगं आज फक्त अर्जुनचा खास दिवस नाहीये, तर आज सायलीचा सुद्धा खास दिवस आहे. कारण अर्जुन सोबत सायलीचा देखील वाढदिवस आहे ना. अर्जुन आणि सायली दोघंही फार एक्सायटेड असतात. आता त्या दोघांचा एवढा महत्वाचा दिवस असतो की कोइन्सिडन्स असतो खरं तर, की त्या दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी आलेला असतो. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की आज मी मिसेस सायलींना प्रपोज करणार आहे आणि मिसेस सायलींना प्रपोज करून आजचा दिवस मी अजूनच खास बनवणार आहे. पण आता मम्माने तर प्लॅन केलंय की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्र करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आता पूर्णाजी उठते. पूर्णाजी आता अर्जुन आणि सायलीचं औक्षण करत असते. पहिल्यांदा ती सायलीचं औक्षण करते आणि मग नंतर अर्जुनचं औक्षण करते. त्यानंतर पूर्णाजीचं औक्षण करून झाल्यानंतर आता प्रतिमा त्या दोघांचं औक्षण करते. प्रतिमाचं औक्षण झाल्यानंतर कल्पना दोघांचं औक्षण करते. आता घरातल्या बायकांचं औक्षण करून झालेलं असतं. त्यात म्हणतो की मधुभाऊ, आता तुम्ही सायली आणि अर्जुनचं औक्षण करा. मधुभाऊ म्हणतात की मी कसं करणार बरं सायली आणि अर्जुनचं औक्षण, कारण औक्षण तर घरातल्या स्त्रियांनी करायचं असतं ना, आणि तशी तर आपली पद्धत आणि रीत आहे. पूर्ण आजी म्हणते की अहो अर्जुनला त्याच्या आत्याने, आजीने आणि आईने ओवाळलं, पण मग मला सांगा की सायलीला तिच्या बाबांनी नको का ओवाळायला. मधुभाऊ म्हणतात की नाही, ही गोष्ट मात्र तुमची बरोबर आहे. मधुभाऊ आता सायलीला ओवाळतात, सायलीचं औक्षण करतात. खरं तर 2 वर्षानंतर असा दिवस उजाडलेला असतो की मधुभाऊंनी स्वतः सायलीचं औक्षण केलेलं असतं आणि मधुभाऊंसाठी आणि सायलीसाठी हा दोघांसाठी सुवर्णक्षण असतो. सायली या सगळ्या गोष्टी टिपत असते. ती खूप आनंदी असते. एक म्हणजे आज तिला सगळ्यात मोठं काम करायचं असतं, ते म्हणजे तिच्या मनातली गोष्ट आता तिला अर्जुनला सांगायची असते. आणि दुसरं म्हणजे कारणही तसं असतं की अर्जुन आणि सायली दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी असतात. दोघंही खूप खुश असतात. सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या पाया पडतात. मधुभाऊंच्या पाया पडल्यानंतर कल्पना सायली आणि अर्जुनला सांगते की आता ज्याप्रमाणे तुम्ही मधुभाऊंच्या पाया पडले त्याचप्रमाणे आता घरातल्यांच्या सगळ्यांच्या थोरा मोठ्यांच्या पाया पडा. सायली आणि अर्जुन आता दोघंही पाया पडायला जाणारच असतात. त्याचवेळी प्रियामध्ये शिंकते आणि प्रिया म्हणते की आता दोघंही जोडीने पाया पडायला काही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे का. खरं तर रविराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो, कारण प्रियाला खरं तर सुभेदारांच्या घरामध्ये आणण्याची सुद्धा नेण्याची सुद्धा रविराजला लाज वाटत असते. ह्या पोरीने इथे येऊन सुभेदारांसमोर आपली लाज काढू नये एवढी एकच चिंता रविराजला असते. आणि प्रिया जेव्हा हे मूर्खपणाचं बोलणं करते तेव्हा रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी, काय बोलतीयस तू हे. तेव्हा प्रिया म्हणते की अहो बाबा, मी असं म्हणत होते की अर्जुन आणि सायलीचं किती मोठा कोइन्सिडन्स आहे की त्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आलाय, म्हणून म्हटलं की दोघांनी जोडीने पाया तर पडायला हवंच ना. सायली आणि अर्जुन पहिल्यांदा पूर्णाजीच्या पाया पडतात, त्यानंतर पडतात प्रतापच्या, नंतर मधुभाऊच्या, प्रतिमा रविराजच्या आणि मग नंतर कल्पना अर्जुन आणि सायलीला आशीर्वाद देत म्हणते की तुमचा वाढदिवस असाच नेहमी आनंदाचा राहो आणि तुमची जोडी कायम अशीच राहो. अरे देवा, माझीच दृष्ट तुम्हा दोघांना नको लागायला. मधुभाऊ त्यावेळी कल्पनाला सांगत असतात की अहो कल्पना मॅडम, आपल्या माणसांची आपल्या लोकांना कधीही दृष्ट लागत नसतात अहो. पूर्णाजी म्हणते की हो ना कल्पना, आणि तुझी मात्र दृष्ट कधीच लागणार नाही. सायली ज्यावेळी या घरामध्ये आली तेव्हा मात्र तुझ्या नजरेने सायलीला अगदी अचूक ओळखलं होतं ग. आता मी आणि प्रताप तिच्या विरोधात होतो म्हणायला, परंतु तुझी नजर मात्र तिच्याबद्दल पारखी होती हा. प्रताप म्हणतो की हो कल्पना, जर आमचं ऐकून तू जर आज सायलीला दूर केलं असतंस ना, या घरातून काढून दिलं असतंस ना, तर मात्र आज आम्हाला हा दिवस बघायला मिळाला नसता. पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली बाळा, खरं तर माझं मन तुला स्वीकारायला कधी तयारच नव्हतं. माझं मन कधी तुला स्वीकारतच नव्हतं, परंतु तू मात्र माघार घेतली नाहीस कधी. तू मात्र प्रत्येक वेळी आमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. आम्हाला कधी बोलण्याचा चान्सही दिला नाही. मी तुला नाही ते घरामध्ये बोलले असेल, परंतु सगळ्या गोष्टी तू सहन करून मला कधी त्या गोष्टींचं प्रत्युत्तर सुद्धा दिलं नाही. तू प्रत्येक वेळी हे प्रूव्ह केलंस की तू घरातली किती चांगली सून आहेस. सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी, तुमचा आशीर्वाद मिळवणं हे माझ्यासाठी किती महत्वाचं होतं. सगळेजण भाऊक झालेले असतात. कल्पना रडतच सायलीला म्हणते की सायली अगं खरं सांगू का, आता मात्र अख्खं घर तुझ्या भोवती फिरत असतं. तू जर नसशील तर आम्ही काय करणार, अर्जुन काय करेल. मधुभाऊ म्हणतात की कल्पना मॅडम, अहो तुम्ही काय इतकं दुःखी होताय. अहो माझी लेक या घरातून निघून जाईल अशी कुठली परिस्थितीच येणार नाही तर. मधुभाऊ कल्पनाला म्हणत असतात की कल्पना मॅडम, आमच्या इकडचा अमूल्य हिरा आता आम्ही तुमच्या स्वाधीन केलाय.
त्यावेळी सायली, पूर्णाजी आणि कल्पना तिघीही खूप भावूक झालेल्या असतात आणि तिघीही एकमेकींना मिठी मारतात. आता त्या तिघींचंही एकमेकींवर असलेलं प्रेम बघून घरातल्या सगळ्यांना मात्र खूप छान वाटत असतं आणि सर्वजण अगदी कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात. कल्पना सायलीला म्हणते की सायली, आता या घराचं भवितव्य सगळं काही तुझ्यावरच अवलंबून आहे ग. तू मला वचन दे की तू या घराला आणि अर्जुनला सांभाळून घेशील. सायली कल्पनाच्या हातात देत म्हणते की काळजी करू नका आई, मी तुम्हाला वचन देते की या घराला मी तुमच्याप्रमाणेच आपलं मानेल. सायलीचं ते बोलणं ऐकून कल्पना आणि पूर्णाजी दोघींनाही खूप आनंद होतो, पण त्यापेक्षाही जास्त आनंद झालेला असतो तो अर्जुनला. कारण यावरून हे सिद्ध होत असतं की सायली कुठेही जाणार नाही. प्रताप त्या तिघींनाही म्हणतो की अरे आवरा तुमचे अश्रू, आता दिवसभर काय तुम्ही हाच कार्यक्रम करणार आहात. असं म्हटल्यावर सर्वजण हसू लागतात. सर्वजण खूप खुश असतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. सायली आणि अर्जुनमुळे आजचा दिवस बघायला मिळालेला असतो. जसं घरच्यांना वाटत असतं की दोघांनी एकत्र राहावं, त्याची सगळी तयारी सायली आणि अर्जुनने आजच्या दिवशी केलेली असते आणि आजपासून सायली आणि अर्जुन दोघंही एकत्र होणार असतात आणि एकमेकांशी त्यांची डोर बांधली जाणार असते, ती आयुष्यभरासाठी. कल्पना आणि विमल दोघीही किचनमध्ये असतात. कल्पना विमलला म्हणते की बरं विमल, पुऱ्या वगैरे तळून झाल्या की लगेचच वाढायला घे हा. विमल म्हणते की हो वहिनी. त्यावेळी प्रतिमा तिथे येते आणि म्हणते की मी तुम्हाला काही मदत करू का. विमल म्हणते की नाही, अहो आज आमच्या सायलीताईंना किचनमध्ये येण्याची परवानगी नाहीये, म्हणून तरी मला सगळे कामं करता येत आहे, निदान आज तरी मला सगळी कामं करू द्यात. असं म्हटल्यावर कल्पना आणि प्रतिमा हसू लागतात. कल्पना, विमल आणि प्रतिमा किचनमध्ये असतात. प्रताप आणि रविराज बोलत असतात. प्रिया आणि अस्मिताचं चालू असतं. सगळेजण एकमेकांशी गुंग असतात, एकमेकांसोबत बिझी असतात. त्यावेळी सायली आता हळूच तिथून पळ काढते आणि अर्जुन जवळ येते. अर्जुन हळूच सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही ते कॅफेमध्ये जायचं ठरवलं होतं ना, परंतु बघा ना, मम्माने सगळा दिवस बिझी करून टाकलाय आणि सगळ्यांची जेवणं आता संध्याकाळपर्यंत एकत्रच होणार आहेत. मग आता या गोष्टीचं आपण काय करायचं. अर्जुन असं म्हटल्यावर सायलीलाही या गोष्टीचा आधीच प्रश्न पडलेला असतो. सायली सुद्धा आता विचारात पडलेली असते की करायचं तर काय करायचं, कारण आपण ऑलरेडी कॅफेमध्ये टेबल तर बुक करून ठेवलाय आणि सगळी तयारी केलेली आहे. चाफ्याच्या फुलांची तयारी केली आहे, त्यानंतर तिथं कुठलं म्युझिक लागणार आहे, कुठलं काय डेकोरेशन असणार आहे, सगळं आपण त्यांना आधीच सांगून ठेवलंय. आणि एवढंच काय तर आपण अर्जुनलाही सांगून ठेवलंय की मी कॅफेमध्ये जाण्याची तयारी केली आहे म्हणून. परंतु आता आईने मात्र दिवसभराचं सगळं शेड्यूल बिझी करून ठेवलंय. सकाळचा नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत सगळेजण सोबत राहणार आहे आणि सगळेजण घरी आलेत. किल्लेदार फॅमिली घरी आली आहे, ते आमच्या दोघांसाठीच आली आहे, आमच्या दोघांच्या आनंदात सहभागी होण्यासाठीच आली आहे. त्यामुळे त्यांना सोडून कसं जायचं आणि त्यांना सोडून अर्जुन सरांसोबत कसं जायचं कॅफेमध्ये, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली त्यावर उत्तर शोधत असते, पण तिलाही उत्तर भेटत नसतं. अर्जुन आणि सायली आता दोघंही विचार करत असतात की घरातून पळ काढायचा तर काढायचा कसा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली चाफ्याची फुलं घेऊन आलेली असते. चाफ्याची फुलं तिने टेबलवर ठेवलेले असतात आणि जो टेबल बुक केलेला असतो त्या टेबलवर ती बसलेली असते. अर्जुनची वाट बघत असते, कारण अर्जुनला तिने आधीच सांगितलेलं असतं की मी आधी जाणार आहे आणि मग तुम्ही नंतर या. सायली अर्जुनची वाटच बघत असते. ठरल्याप्रमाणे अर्जुन तिथे आलेला असतो. तर अर्जुन आता तिथे आलेला असतो. खिशातून डायमंड रिंग काढतो. आता डायमंड रिंग काढल्यावर कधी एकदाच सायलीला प्रपोज करेल असं त्याला झालेलं असतं. मग तो येतो सायलीजवळ. अर्जुनला बघून सायली खूप खुश होते, कारण तिला तिच्या मनातल्या गोष्टी अर्जुनला सांगायच्या असतात. सायली अर्जुनला म्हणते की सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अर्जुन म्हणतो की मलाही मिसेस सायली तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मिसेस सायली, आय लव्ह. तेव्हा सायली आता भारावून गेलेली असते. अर्जुन काय म्हणणार असतो, अर्जुनचे शब्द काय असणार, या सगळ्या गोष्टींचा तिला अंदाज आलेला असतो. आणि फायनली आता तिच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली असते. अर्जुनही तिच्यावर प्रेम करतोय, ही गोष्ट आता तिला कन्फर्म झालेली असते. त्यामुळे सायली आता खूपच खुश असते. परंतु इकडे अर्जुन आणि सायली दोघंही घरामध्ये नाहीये. या गोष्टीचा फायदा घेतलेला असतो प्रियाने आणि अस्मिताने. प्रियाने अस्मिताला भुलवून आता अर्जुनच्या आणि सायलीच्या रूममध्ये नेलेलं असतं आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये सगळा त्यांनी पसारा घातलेला असतो आणि प्रत्येक फाईल आता त्या दोघीही चेक करून बघत असतात. त्यांना हवी असते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दोघीही शोधत असतात, परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काही दोघींनाही भेटत नसते.
आणि आता प्रिया कंटाळून गेलेली असते. परंतु जरी सुद्धा आता प्रियाने अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणलं तरी सुद्धा सायली आणि अर्जुनला आता कोणीही सेपरेट करू शकणार नसतं, कारण शेवटी आता दोघांनीही एकमेकांसमोर दोघांवरील प्रेम व्यक्त केलेलं असतं. त्यामुळे आता त्या दोघांना कसलीही भीती नसते. जरी ही गोष्ट सगळ्यांसमोर आली, उद्या जाऊन सगळ्यांनी त्यांना जाब विचारला तरी ते सांगू शकतात की आम्हाला दोघांनाही एकत्र राहायचंय आणि जर त्या दोघांचेही हात दोघांच्या हातामध्ये असेल तर त्यांचं वाकडं कोणीही करू शकणार नाही. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट.